हॅलो एव्हरीवन. आज आपण एव्हरेज ही कन्सेप्ट आहे ती बघणार आहोत. सेट पेपर 1 मध्ये पण यावरचे प्रॉब्लेम येतात आणि जर तुम्ही बँकिंगच्या एक्झामची तयारी करत असाल तर त्यात दिलेल्या सिलेबसमध्ये सुद्धा एव्हरेज अँड एजेस हा चॅप्टर दिलेला आहे. सो एव्हरेज म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एव्हरेज म्हणजे काय तर नंबर ऑफ आपल्याला ऑब्झर्वेशन्स दिलेली असतात, त्या सगळ्या ऑब्झर्वेशनची सम आपण करतो आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन करतो. फॉर्म्युला म्हणून लिहायचं झालं तर एव्हरेज इज इक्वल टू, एव्हरेजला मीन असं सुद्धा म्हणतात. सो मीन इज इक्वल टू एव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल टर्म्स, ऑब्झर्वेशन किंवा दिलेल्या सगळ्या टर्म्स आहेत त्या, सम ऑफ ऑल टर्म्स अँड टोटल नंबर ऑफ टर्म्स. हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय तर एक्झाम्पल घेऊन बघूया. आपल्याला ह्या टर्म्स दिलेल्या आहेत 2, 3, 5, 7, 9, 11, 10, 9, 5 अशा समजा आपल्याला टर्म्स दिलेल्या आहेत. तर यांचं एव्हरेज काय येईल तर एव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स, म्हणजे यांची सम 2 + 3 + 5 + 7 + 9 + 11 + 10 + 9 + 5 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ टर्म्स. या टोटल किती टर्म्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. याची सम काय येईल 5 + 5 10, 10 + 9 19, 19 20, 26, 36, 37, 47, 47 + 9 56, 61 डिवायडेड बाय 9. मग हे जे काही आन्सर मिळेल ते म्हणजे काय असेल मीन असेल. जर हा कॅल्क्युलेट केला तर काय येईल 9 6 54 येतो, 7 पुन्हा 6 येईल, 6.66 समथिंग असं तो येत जाईल. आणि हे आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलेलं आहे. पण इतके सिंपल एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला येत नाहीत. जे एक्झाम्पल सोडवण्यासाठी ज्या बेसिक प्रॉपर्टीज लागतात त्या आपण बघणार आहोत आणि नंतर एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. सो पहिल्यांदा सम ऑफ नॅचरल नंबर्स, फर्स्ट 10 नॅचरल नंबर, सम ऑफ फर्स्ट 10 ऑड नॅचरल नंबर आणि सम ऑफ फर्स्ट 10 इव्हन नॅचरल नंबर काय असतात हे आपण बघूया. सम ऑफ हे सगळं हे जे आहे सम ऑफ फर्स्ट 10 ऑड नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर हे शाळेत तुम्हाला झालेलंच आहे, आपण रिवाइज करतो. सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर म्हणजे 1 + 2 + 3 + अँड सो ऑन n. हे काय येतं ते बघूया. तो समजा मी हा घेतला 1 + 2 + 3 + 4 + 5. हे पहिल्या 5 नॅचरल नंबरची सम आहे. ती काय येईल 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 येईल. अजून समजा आपण घेतलं 1 + 2 + 3 घेतला तर 3 + 2 5 + 1 6 येते. किंवा फक्त पहिल्या 2 टर्मची बेरीज घेतली तर ती 3 येते. आता ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो तर ह्या 2 टर्म्स आहेत आणि त्यांची बेरीज आली आहे 3. ह्या 3 टर्म्स आहेत त्यांची बेरीज आली आहे 6. ह्या 15ला आपण असा लिहू शकतो का ह्या पहिल्या 5 टर्म्स आहेत. सो 5 × 6 डिवायडेड बाय 2. ह्या पहिल्या 3 टर्म्स आहेत. सो 2 × 3 × 4 डिवायडेड बाय 2 केले तर 6 मिळतात आणि ह्या फर्स्ट 2 टर्म्स आहेत. सो 2 × 3 डिवायडेड बाय 2 केले तर 3 मिळतात. म्हणजेच इन जनरल हा फॉर्म्युला काय आहे सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर n × n + 1 डिवायडेड बाय 2. आता असंच सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स काय येतो बघूया. फर्स्ट 10 ऑड नॅचरल नंबर हवेत 1 + 3. हे पहिले 2 ऑड नंबर नॅचरल नंबर्स आहेत त्यांची सम येईल 4. किंवा 1 + 3 + 5 घेतलं तर हे फर्स्ट 3 ऑड नॅचरल नंबर आहेत ज्यांची सम आहे 9. 1 + 3 + 5 + 7 घेतले तर ह्यांची ऍडिशन येईल 16. म्हणजे जर आपण ऑब्झर्व केलं तर हे 2 ऑड नॅचरल नंबर होते ज्यांची ऍडिशन 4 आली म्हणजे 2². हे 3 ऑड नॅचरल नंबर्स आहेत ज्यांची ऍडिशन 9 आली म्हणजे 3². आणि ही फर्स्ट 4 ऑड नॅचरल नंबर ज्यांची ऍडिशन आली 4². म्हणजेच इन जनरल आपण लिहू शकतो सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स इज इक्वल टू n².
आता जसं आपण सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबरची सम कॅल्क्युलेट केलेली आहे, तशी आपण सम ऑफ फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर शोधूया. हे पहिले 2 इव्हन नॅचरल नंबर्स आहेत ज्यांची सम आहे 6. फर्स्ट 3 इव्हन नॅचरल नंबर 2 + 4 + 6 सम आहे 12. 4 घेतले तर 2 + 4 + 6 + 8 20. म्हणजे 2 साठी सम येते 6, 3 साठी सम येते 12. म्हणजे हे असं लिहू शकतो आपण 2 × 3 हे लिहू शकतो, 3 × 4 हे लिहू शकतो, 4 × 5. 4 इव्हन नॅचरल नंबर्स आहेत ज्यांची सम आली 4 × 5. फर्स्ट 3 इव्हन नॅचरल नंबर्सची सम आली 3 × 4. म्हणजेच इन जनरल सम ऑफ फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर्स इज इक्वल टू n × n + 1. सो हे 3 फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आहेत. सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स, सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स आणि सम ऑफ फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर्स. जस्ट आपण 3 फॉर्म्युले बघितलेले आहेत. आता आपण ॲव्हरेज बघणार आहोत. जर आपल्याला पहिले एन नॅचरल नंबर दिले असतील तर त्यांचा ॲव्हरेज काय असेल, पहिले एन ऑड नॅचरल नंबर दिले असतील तर त्यांचा ॲव्हरेज काय असेल आणि पहिले एन इव्हन नॅचरल नंबर दिले असतील तर त्याचा ॲव्हरेज काय असेल. सो आपण लिहून घेऊया ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे सम ऑफ ऑल टर्म्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ टर्म्स. टोटल नंबर ऑफ टर्म्स. मग आता इथे सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स जी किती आली आहे n × n + 1 डिवायडेड बाय 2 आणि डिवायडेड बाय किती करणार, टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत n आहेत. सो n × n + 1 डिवायडेड बाय 2n म्हणजेच येईल n + 1 डिवायडेड बाय 2. म्हणजेच आपल्याला n नॅचरल नंबर्स दिलेले असतील आणि त्यांचा ॲव्हरेज शोधायचं असेल तर बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द ॲव्हरेज. मग एक्झाम्पल म्हणून बघूया. समजा हे नंबर्स दिलेत तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि आपल्याला ॲव्हरेज शोधायचं आहे ह्या नंबर्सचं. तर आपण काय करणार, 1 to 11 ऍड करणार आणि डिवायडेड बाय 11 करणार. त्याऐवजी फक्त हा फॉर्म्युला वापरला. हा फॉर्म्युलामध्ये n किती येईल, 11 येईल. म्हणजे ॲव्हरेज काय येईल 11 + 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6 हे ॲव्हरेज येईल. असंच सम ऑफ जर आपल्याला पहिले n नॅचरल नंबर्स दिले असतील आणि त्यांचं ॲव्हरेज विचारलं असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे n + 1 डिवायडेड बाय 2. आता समजा आपल्याला पहिले n ऑड नॅचरल नंबर्स दिले तर काय होईल, पहिले n म्हणजे पहिले समजा सेकंड आपण 7 नॅचरल नंबर घेऊ पहिले ऑड. 2 ऑड घेतोय, 1 3 5 7 9 11 13 1 2 3 4 5 6 7. ओके, पहिले 7 ऑड नॅचरल नंबर्स घेतलेत. मग ह्यांचं ॲव्हरेज काय येईल. सो 1 + 3 + 5 अप टू 13 तुम्ही करणार डिवायडेड बाय 7 करणार. पण हा वरती जो दिलेला फॉर्म्युला आहे ह्याच्यानुसार सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स काय येईल, ॲव्हरेज काय येईल, सम ऑफ फर्स्ट सम ऑफ ऑल टर्म्स, सम ऑफ ऑल टर्म्स डिवायडेड बाय एकूण टर्म्स n आहेत. आता सम ऑफ ऑल टर्म्स या सगळ्या टर्म्स कशा आहेत, ऑड आहेत आणि ऑड टर्म्सची सम किती दिली आहे, n² दिली आहे. सो n² डिवायडेड बाय n इज नथिंग बट n. म्हणजे ह्याचं उत्तर किती यायला हवं, जर आपण ह्याला अप्लाय करत असू तर इथे n तुमचा 7 आहे. सो ॲव्हरेज किती येणार 7. सो इझिली आपण ह्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकतो. इथून आपल्याला काय फॉर्म्युला मिळालाय तर ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स इज n. इथे नंतर आपण हे तीनही फॉर्म्युले लिहून घेणार आहोत. आता फर्स्ट एन ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर्स बघूया. तो काय मिळेल, ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन इव्हन नॅचरल नंबर्स इज इक्वल टू
सम ऑफ ऑल टर्म्स डिवायडेड बाय n. आता सम ऑफ ऑल टर्म्स काय आली आहे? सम ऑफ ऑल टर्म्स आले n इंटू n प्लस वन. सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर म्हणजे इथे सम ऑफ ऑल टर्म्स येईल n इंटू n प्लस वन डिवायडेड बाय n म्हणजे n प्लस वन. आता फक्त एक्झाम्पल घेऊन हे चेक करूया. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला पहिले 5 इव्हन नॅचरल नंबर दिले 2, 4, 6, 8, 10. तर यांचं ॲव्हरेज काय येईल? ॲव्हरेज ऑफ 2, 4, 6, 8, 10 इज n प्लस वन. आता हे नंबर्स किती आहेत? 5 आहेत. सो 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. सो आपल्याला इझिली ह्या फॉर्म्युल्यांवरून ॲव्हरेज कॅल्क्युलेट करता येईल. आता फक्त हे जे फॉर्म्युले आलेत हे मी लिहून ठेवते इथे, तुम्ही नंतर त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ॲव्हरेज ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज इक्वल टू, किती आलं उत्तर? ॲव्हरेज ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर n प्लस वन डिवायडेड बाय 2. सेकंड, फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स इज इक्वल टू, किती आलंय? सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स ॲव्हरेज n. आणि थर्ड आहे फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्स इज इक्वल टू n प्लस वन. सो हे 3 फॉर्म्युले वापरून आपण इझिली ॲव्हरेज कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट n नॅचरल नंबरसाठी, फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्स आणि फर्स्ट n ऑड नॅचरल नंबरसाठी. आता आपण एक पार्ट बघणार आहोत. समजा आपल्याला नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांचा ॲव्हरेज दिलेला आहे. असं दिलं की त्या सगळ्या नंबर्समध्ये एखादी टर्म ॲड केली, सबट्रॅक्ट त्यातून एखादी टर्म सबट्रॅक्ट केली, मल्टिप्लाय केली किंवा डिवाइड केली, तर ॲव्हरेजमध्ये काही फरक पडतो का? आणि पडत असेल तर तो काय फरक पडतो? मग ते आपण एक्झाम्पलने बघूया. आपण काही नंबर्स मी इथे बोर्डवर लिहिणार आहे आणि त्यांचा ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. सो सिम्पल नंबर्स आपण लिहून घेऊया. समजा 10, 12, 13, 14, 15, 20, 21, 22 हे नंबर्स आपण घेतले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 नंबर्स आहेत. किंवा आपण कमी घेतले तरी चालू शकतात. ठीक आहे, हे नंबर्स घेऊया आपण. कमी नंबर्स घेऊया आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी. समजा हे 4च नंबर्स आपण कॅल्क्युलेट केलेले, कन्सिडर केलेले आहेत. तर ह्यांचं ॲव्हरेज काय येईल? ॲव्हरेज इज इक्वल टू 10 प्लस 12 प्लस 13 प्लस 14 डिवायडेड बाय 4. किती होईल? 10, 20, 30, 40, 44, 47, 49 डिवायडेड बाय 4. म्हणजे किती येईल? 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1 4 2 जा 8, 12.25 हे ह्याचं ॲव्हरेज येईल. आता समजा मी असं केलं की प्रत्येक नंबरमध्ये, दिलेल्या प्रत्येक नंबरमध्ये 2 ॲड केला. दिलेल्या प्रत्येक नंबरमध्ये 2 ॲड केला तर काय मिळेल? 10 प्लस 2, 12 प्लस 2, 13 प्लस 2 आणि 14 प्लस 2. म्हणजेच नंबर काय मिळाले? 12, 14, 15, 16. आता ह्या नंबर्सचं जर आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर काय येईल? 12 प्लस 14 प्लस 15 प्लस 16 डिवायडेड बाय 4. किती होईल? 10, 20, 30, 40, 46, 51, 55, 57 डिवायडेड बाय 4. काय येईल आन्सर? 4 1 जा 4, 4 4 जा 16, 14.25. म्हणजे बघा आपण इथे 2 नंबर ॲड केला होता. प्रत्येक नंबर इन ईच टर्म 10, 12, 13, 14 we have added a number 2. Our average of 10, 12, 13, 14 was 12.25 and after adding 2 to each term we are getting average 14.25. म्हणजे हे जे ॲव्हरेज आलेलं आहे ते 2 ने जास्त आलं. म्हणजे जर एखाद्या दिलेल्या ज्या टर्म्स असतील त्या टर्म्समध्ये आपण एक फिक्स्ड क्वांटिटी ॲड केली तर आपलं जे ॲव्हरेज मिळेल ते ओरिजिनल नंबर्स असतात त्यांचं जे ॲव्हरेज असतं त्यात सुद्धा त्या फिक्स्ड क्वांटिटीने ॲव्हरेज वाढणार.
आता समजा सबट्रॅक्शन केली तर काय मिळेल? समजा सबट्रॅक्शन केली तर 10 - 2, 12 - 2, 13 - 2 आणि 14 - 2 म्हणजेच नंबर झाले 8, 10, 11, 12 आणि यांचं एव्हरेज येईल 8 + 10 + 11 + 12 डिवायडेड बाय 4 म्हणजेच हे 10, 12 आणि 8 20, 30, 40, 41 डिवायडेड बाय 4 हे कॅल्क्युलेट केले तर 10 चोक 40, 10.25 झाले. म्हणजे बघा प्रत्येक क्वांटिटीतून आपण 2 वजा केला होता आणि मग जे आन्सर आलंय ते काय झालं तर ओरिजिनल जो मीन होता त्यापेक्षा 2 ने कमी आलेला आहे. आता आपण काय करूया तर 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल? थर्ड समजा 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10 × 2, 12 × 2, 13 × 2, 14 × 2 म्हणजेच नंबर होतील 20, 24, 26, 28 आणि एव्हरेज येईल 20 + 24 + 26 + 28 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 20 चोक 80, 84, 90, 98 98 डिवायडेड बाय 4 98 डिवायडेड बाय 4 केले तर 4 2 जा 8, 4 4 जा आणि 24.5. ओके. आता लास्ट फक्त बघूया डिव्हिजन. डिव्हिजन केली तर काय मिळेल? 2 ने डिवाइड करूया. 2 ने डिवाइड केलं तर काय मिळेल? 10/2, 12/2, 13/2 आणि 14/2 म्हणजेच नंबर्स मिळालेत 5, 6, 7.6.5 आणि 7 ह्यांची ॲव्हरेज काय येईल यांचं 5 + 6 + 6.5 + 7 डिवायडेड बाय 4. आता यांचे ॲडिशन काय येईल 5 + 6 11, 11 + 7 18, 24.5 डिवायडेड बाय 4 4 6 जा 125 6.125 म्हणजे आपण काय केलंय तर आपल्याला ओरिजिनल नंबर 10, 10, 12, 13, 14 हे आपले ओरिजिनल नंबर होते त्यांचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून घेतलं ते आलं 12.25. नंतर आपण काय केलं हे जे नंबर्स होते ह्यात फिक्स क्वांटिटी 2 ऍड केली. सगळीकडे 2 ऍड केले त्यामुळे नवीन नंबर्स जे होते 12, 14, 15, 16 त्यांचं जे ॲव्हरेज आहे ते आलं 14.25 म्हणजे 12.25 मध्ये 2 ऍड केल्यानंतर जे मिळेल ते ॲव्हरेज आपल्याला मिळाले. नंतर आपण काय केलं दुसऱ्या केसमध्ये 10 सगळीकडून 2 सबट्रॅक्ट केले. सो 2 सबट्रॅक्ट केल्यावर एव्हरेज जे मिळालं ते 10.25 आलं म्हणजे ओरिजिनल एव्हरेज जे होतं त्यातून 2 सबट्रॅक्ट केल्यावर जो नंबर मिळेल ते मिळालं. आता इथे काय केलं आपण प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे त्यावेळेस एव्हरेज जे मिळालं ते 12.25 ला 2 ने मल्टिप्लाय करा 24.5 येणार म्हणजे इंटू 12.25 इंटू 2 केल्यावर जी क्वांटिटी मिळेल ते आपल्याला आन्सर मिळालं. आणि समजा आता इथे आपण प्रत्येक टर्मला 2 ने डिव्हाइड केलेलं आहे तर नवीन जे मिळालेले नंबर त्यांचं ॲव्हरेज जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते ॲव्हरेज जे मिळालेलं आहे 6.125 ते 12.25 ला 2 ने डिव्हाइड केल्यावर जे ॲव्हरेज मिळेल ते मिळालेलं आहे. म्हणजे ह्यावरून आपण काय सांगू शकतो की समजा तुम्हाला n टर्म्स दिलेले आहेत सो आपण रिमार्क म्हणून काय लिहू शकतो इफ we have given n terms with mean x म्हणजे n टर्म्स दिलेले आहेत आपल्याला आणि त्यांचा मीन किती आहे x आहे. सो फर्स्ट काय येईल इफ a is added a हा नंबर आहे a is added to each term then mean of new terms is equal to x plus a. Similarly, if a is subtracted from each term, then if a is subtracted from each term, then mean of new terms is equal to x minus a. Third,
जसं आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी लिहिलंय सेम तसंच मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी सुद्धा येणार. इफ ए इज मल्टिप्लाइड टू each term, then mean of new terms is equal to x into a. And last, if we divide each term by a, then mean of new terms is equal to x divided by a. सो ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टी वापरून आपण इझिली मीन कॅल्क्युलेट करू शकतो. ह्यावरची जी एक्झाम्पल्स आहेत, एव्हरेजवरची जी एक्झाम्पल्स आहेत ही बेसिक थेरी आपली घेऊन झालेली आहे. ह्यावरची एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.